आणि पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत। तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी समर्थकांशी संवाद साधल्यानंतर ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडायची की नाही या संदर्भात निर्णय घेतील। पक्षांतर करायचं की नाही या संदर्भात ते निर्णय घेणार आहेत। तर ओमराजे निंबाळकर, खासदार ओमराजे निंबाळकर हे धाराशिवमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता ते कार्यकर्त्यांशी, मतदारसंघातील समर्थकांशी सगळ्यांशी संवाद साधणार आहेत आणि नंतरच येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये ते आपला अंतिम निर्णय कळवणार आहेत। तर खासदार ओमराजे निंबाळकर हे धाराशिवमध्ये दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय मतदारसंघामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांचं आगमन झालेलं आहे। तर गेल्या काही दिवसांपासून ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरासंदर्भातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। तर नुकताच त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सुद्धा लागला। अर्थात हा निकाल ओमराजेसाठी निराशाजनक होता आणि त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर काय निर्णय घेतात या सगळ्या संदर्भात आता सगळ्यांचं लक्ष लागलं। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील फोन लाईनवरून उपस्थित आहेत आमच्यासोबत। शेखर, काय अपडेट्स धाराशिवमध्ये पोहोचलेले आहेत ओमराजे निंबाळकर? अगदी बरोबर आहे। या ठिकाणी ओमराजे निंबाळकर जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी त्यांचे बंधू देखील, त्यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि खरं तर पवनराजे निंबाळकर यांच्या समाधीला ते पुष्पहार या ठिकाणी अर्पण करताना पाहायला मिळतात आणि अभिवादन करताना दिसत आहेत। खरं तर हा एक भावनिक क्षण आहे, ज्या क्षणाची अनेक जण जे आहे ती वाट पाहत होते आणि त्या ठिकाणी खरं तर ओमराजे निंबाळकर जे ते दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय कालच या हत्याकांडाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे आणि तो निकाल कुणालाही या ठिकाणी मान्य नाही असं सगळ्यांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या। स्वतः ओमराजे निंबाळकर यांनी देखील या संदर्भातली प्रतिक्रिया काल दिली होती। मात्र न्यायालयाचा निकाल जो आहे तो आपल्याला सगळ्यांना मान्य आहे आणि तो निकाल अर्थातच आपण या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये देखील धाव घेणार असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आता त्याच पवनराजे निंबाळकर यांच्या समाधीला ते अभिवादन देखील करताना या ठिकाणी दिसत आहेत। त्यांचे बंधू देखील या ठिकाणी त्यांच्यासोबत आहेत। खरं तर हा भावनिक क्षण आहे। 20 वर्षानंतर या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो निकाल लागला आणि तो निकाल लागला तो सुद्धा विरोधात लागला आणि जो अपेक्षित आपल्या सगळ्यांना नव्हता अशी या सगळ्यांची प्रतिक्रिया होती। आणि आता आपण या सगळ्या संदर्भात पवनराजे निंबाळकर यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते त्यांच्या घराच्या ठिकाणी म्हणजे जे ठिकाणी ही बैठक होणार आहे त्या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे। आता आपल्यासोबत स्वतः माध्यमांशी बातचीत करणार नाहीत, मात्र सुरुवातीला त्या ठिकाणी ही बैठक होणार आहे। त्या बैठकीच्या ठिकाणी ते जाणार आहेत, सर्वांशी चर्चा करणार आहेत। त्या बैठकीची संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे। ती बैठक आता काही वेळात त्या ठिकाणी होईल। अगदी घराच्या समोरच हे पवनराजे निंबाळकर यांची समाधी आहे आणि त्या समाधीला त्यांनी आता अभिवादन केलेलं आहे। त्या अभिवादनानंतर आता ते या निवासस्थानाजवळ जातील, कार्यकर्त्यांशी बातचीत करतील आणि कार्यकर्त्यांशी बातचीत केल्यानंतर ते आपला निर्णय जो तो जाहीर करणार आहेत। अर्थातच शिंदेच्या शिवसेनेमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी जावं अशा अनेकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सत्तेमध्ये असले तर आपली कामं होतात आणि म्हणूनच आपण सत्तेत असलं पाहिजे असं या सगळ्यांचं म्हणणं।
नक्की शेखर, या धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल. तर खासदार ओमराजे निंबाळकर हे गोवर्धनवाडीमध्ये दाखल झालेले आहेत, धाराशिवमध्ये ते दाखल झालेत, आपल्या मतदारसंघात दाखल झाले. तसंच त्यांनी आपल्या वडिलांच्या पवनराजे निंबाळकर यांच्या समाधीचं दर्शन सुद्धा घेतलं आणि या समाधीचं दर्शन घेऊन आता ते बैठक स्थळी रवाना झालेले आहेत, जिथे ही बैठक होणार आहे आणि तिथे आपल्या मतदारसंघातील अनेक समर्थकांशी, कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत आणि येत्या 2-3 दिवसात ते निर्णय कळवणार आहेत. तर वरुण सरदेसाई यांनी सुद्धा आणि कल्याणजी यांनी सुद्धा ओमराजेंची भेट घेतली होती. उशिरापर्यंत चर्चा सुद्धा झाली. तर आपल्या वडिलांचं समाधी स्थळाचं दर्शन घेऊन ओमराजे निंबाळकर हे बैठकीच्या ठिकाणी निघालेले आहेत. तर त्यांचे बंधू सुद्धा ओमराजेंसोबत आहेत. तर खासदार ओमराजे निंबाळकर, खरं तर ओमराजेंच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि कालचा दिवस खरं तर 20 वर्षांनंतर ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणासंदर्भातला निकाल लागला आणि यातील ओमराजे बोलतायत, थेट जाऊया. थोडा आता ऐका. आज करतं ऐका, तुम्ही प्रश्न नका. एक मिनिट. कसं आहे, आता मी सकाळपासून मीडियाला जे काही बोलायचंय ते मी बोललेलो आहे. मी आता ऐका, वारंवार तेच बोलणं काय मला प्रशस्त वाटत नाही. मी आता माझ्या इथल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या जे आमचे सर्वसामान्य लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, जीवाभावाचे सगळे, त्यांच्या सगळ्यांसाठी वेळ दिलेला आहे. त्यामुळे आता मला वाटतं की मला त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तुम्ही वेळ द्या. मी जे काय बोलायचंय पुण्यातनं निघत असतानाही बोललेलो आहे आणि जे काय सांगायचं ते सांगितलेलं आहे. आता जे सांगितलंय मला वाटतं ती प्रक्रिया तर मला पूर्ण करणं, सगळ्यांबरोबर चर्चा करणं, त्यांची मतं जाणून घेणं हे तर मला करावं लागणार आहे. मी ते करतो. एकच प्रश्न, आज फादर्स डे आहे आणि आज त्याच वडिलांच्या समाधीस्थळी तुम्ही आता गेला होता आणि ज्या ठिकाणी खरं तर आपल्याला जो निकाल अपेक्षित होता तो त्या ठिकाणी मिळाला नाही. मात्र समाधीस्थळी गेल्यानंतर मागील 20 वर्ष तुम्हाला आठवली असतील. कशा पद्धतीचा हा संघर्ष होता तुमच्यासाठी वैयक्तिक, ओमराजेंसाठी किती संघर्षमय वेळ होता आणि आजचा तो क्षण ज्या ठिकाणी तुम्ही श्रद्धांजली वाहत होता, अभिवादन करत होता, काय सांगता? एक लक्षात घ्या, 3 जून 2006 मला वाटतं दुपारी 3-3:30च्या दरम्यान राजेसाहेबांची आणि त्यांचे चालक समद काजींची अतिशय निगृतपणे हत्या करण्यात आली होती. आणि त्या दिवसापासनं ह्या केसमध्ये जे आरोपी म्हणून आहेत त्यांच्या दबावामुळं त्या ठिकाणी ह्या हत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलीस व्यवस्थित करू शकत नाही, ही मागणी आम्ही वारंवार त्या ठिकाणी करत होतो. आणि ती मागणी त्या ठिकाणी राज्य सरकारकडनं मान्य न केल्याच्या नंतर माननीय उच्च न्यायालयात आईच्या माध्यमातून आनंदीदेवी राजे निंबाळकर यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली. आणि जेव्हा हायकोर्टाच्या लक्षात आलं की ह्या हत्येचा तपास राज्यातले पोलीस व्यवस्थित करू शकत नाहीत, त्याच्यानंतर माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ह्या हत्येचा तपास CBIकडे वर्ग करण्यात आला. आणि CBIनं पूर्ण तपास केल्याच्या नंतर ट्रायल कोर्टामध्ये जवळपास 20 वर्ष 17 दिवस ह्या प्रकरणाची सुनावणी त्या ठिकाणी चालली. आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी, कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर CBIकडे प्रकरण जाण्यापर्यंत जवळपास मध्यंतरी 3 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी गेला होता. आणि त्याच्यानंतर CBIनं तपास केला, त्याच्यातले गुन्हेगार शोधून काढले. आणि आपण जर बघितलं असेल की ह्या प्रकरणाचा तपास झाल्याच्या नंतर 16 तारखेला कोर्टाकडनं निकाल देण्यासाठी तारीख राखीव करण्यात आली. 16ची पुन्हा 20 झाली आणि 20 तारखेला जो निकाल दिला गेला त्याच्यात सन्माननीय कोर्टानं सांगितलं की राजकीय वैमनस्य होतं हे कोर्ट त्या ठिकाणी मान्य करतंय. हत्येचा उद्देश होता, मोटिव्ह, तेही सन्माननीय न्यायालय त्या ठिकाणी मान्य करतंय. पण मला वाटतंय ज्या पद्धतीनं सगळ्याच आरोपींना निर्दोष सोडून देण्यात आलंय, मग नेमकी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची आणि त्यांचे चालक समद काजी यांची हत्या कोणी केली, मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर तर त्या ठिकाणी मिळू शकलेलं नाही. हा निकाल अतिशय दुर्दैवी आहे. आणि
त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचा तपास जर त्या ठिकाणी बेस धरण्यात आला की जो त्यांनी केलाच नाही, मला वाटतंय त्याच्याच अनुषंगानं ह्या प्रकरणाची सुनावणी माननीय ह्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जायचा निर्णय CBIनं त्या ठिकाणी घेतलेला आहे. उच्च न्यायालय तशा पद्धतीचं या निर्णयाच्या विरोधात अपील दाखल करेल आणि अपेक्षा इतकीच आहे की त्या ठिकाणी हायकोर्टाच्या माध्यमातून निर्णयामध्ये ज्या त्रुटी त्या ठिकाणी आहेत त्या त्रुटीची पूर्तता होऊन मला वाटते ज्या निकालासाठी आमचं कुटुंब मागची 20 वर्षापासून वाट बघतंय, मला वाटते आमच्या कुटुंबाला न्याय द्यायची भूमिका, आमच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आता आम्हाला परत हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी जावं लागणार आहे आणि हायकोर्ट तसा निर्णय देईल ही अपेक्षित आम्ही आहे. वडिलांशी काय बोलला आता तुम्ही त्या ठिकाणी अभिवादन करताना? काय त्या भावना मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. कसं आहे, रोज आम्ही ते मरण जगतो, कारण स्वतःचा कुटुंबातला प्रमुख नसल्याच्या नंतर त्याच्या काही यातना असतात, त्याच्या काही वेदना असतात, त्या मागच्या अनेक वर्ष आम्ही भोगलेले आहेत. आणि त्याच्याच माध्यमातून खरं बघायला गेलं, मी वारंवार सांगतो की मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केवळ आणि केवळ माझ्या वडिलांची झालेली निगृहीत हत्या आणि कशासाठी ती केली गेली आणि त्या लोकांचं राजकारण त्या ठिकाणी यशस्वी होऊ द्यायचं नाही, त्यांना धडा दाखवून द्यायचा की अशा पद्धतीनं राजकीय विरोधक तुम्ही सुपारी देऊन संपवल्याच्या नंतर सुद्धा राजकीय विरोधक संपत नसतो, त्याच ताकदीचा राजकीय विरोधक तयार होत असतो, हे दाखवून देण्यासाठी मी सार्वजनिक जीवनात सक्रिय झालो आणि वारंवार सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादावर, पाठिंबावर मला वाटतं इथपर्यंत मी पोचू शकलो. माझी भूमिका तीच राहिलेली आहे आणि त्याच भूमिकेतनं आज सर्वसामान्य असंख्य लोक त्या ठिकाणी माझ्याशी जोडली गेलेली आहेत. आज मला आपल्या सगळ्याला एवढं सांगायचं आहे की मागच्या 3-4 दिवसापासून सोशल मीडियावर काय चाललं हे बघण्यापेक्षा ओमराजे त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून कशा पद्धतीनं काम करतो हे सर्वसामान्य माणसाने अनेक वर्ष अनुभवलेलं आहे आणि माझ्यावरचा विश्वास आहे आणि मला खात्री आहे की शेवटी माझं देणं त्यांच्याशी लागतंय, त्यांच्याशी माझं नातं आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून मला वाटतं माझा निर्णय पुढचा जाहीर. तुम्ही बोलताय, मात्र एक प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला आहे, जो तुम्ही आज निर्णय घेणार आहात, या ठिकाणी जेवढी लोक आता उपस्थित आहेत याच्यापेक्षा अधिक मतं तुम्हाला मिळालेली आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात तुमचं एक वेगळं मताधिक्य म्हणून तुमचं नाव होतं. जी या ठिकाणी येऊ शकलेली नाहीत त्यांचा निर्णय मात्र या ठिकाणी असणार नाही. आता जी कार्यकर्ते त्यांचं तुम्हाला मतं घेणार, त्या सगळ्यांना कसं तुम्ही समजून सांगणार आजचं काय? ऐका ना, कसं आहे, जी काय भूमिका घ्यायची ती सगळ्यांशी चर्चा करून, सगळे म्हणल्यावर 100% सगळ्याशी चर्चा करणं तर शक्य नाहीये, पण किमान त्यांचे प्रतिनिधी, त्या लोकांचं काय मत आहे हे प्रत्येक गावातला माणूस त्या गावात राहणार. आणि तुम्हाला सांगतो, माझा मोबाईल नंबर म्हशीच्या मागं, गायच्या मागं फिरणाऱ्या गुराकडे सुद्धा आहे. त्याला जरी काय अडचण पडली तर ते मला फोन करते. त्यामुळे माझा कनेक्ट आहे तिथपर्यंत. म्हणजे समाजातला तो शेवटचा घटक आहे, अतिशय सामान्य माणूस आहे, त्याच्याशी माझा संपर्क आहे. म्हणजे अगदी त्याच्यामुळं त्या लोकांशी माझं फोनवर बोलणं होतंय. माझा फोन काय बंद नाहीये, पण तुम्ही इतके फोन लावून मला परेशान केले की मला त्या लोकांना वेळ देता येणार गेला. निर्णय सगळे मान्य करतील. मला एवढं सांगायचंय की काय जी भूमिका आहे ती भूमिका ठरल्यावर मी सांगेन. निर्णय मान्य करतील असा विश्वास आहे. निर्णय मान्य सगळं. आपण पाहतोय आता ओमराजे निंबाळकर हे त्यांच्या मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांशी आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींशी इतर चर्चा करणार आहेत आणि हा चर्चा करूनच अंतिम निर्णय ते घेणार आहेत. कार्यकर्त्यांशी बोलूनच चर्चा करूनच आपण निर्णय घेणार आहोत. तर माझा समाजातील तळागाळातल्या माणसांशीही कनेक्ट आहे, माझे संबंध आहेत, तिथपर्यंत माझी पोच आहे आणि प्रत्येकासाठी मी इथे उपलब्ध आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक समर्थकाचा, प्रत्येक कार्यकर्त्याचा विचार मी करेन आणि त्यानंतरच निर्णय घेईन, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे. तसंच काल जो निकाल लागला पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणासंदर्भातला, तर हा निकाल अत्यंत दुर्दैवी आहे. रोजचं मरण आम्ही जगतोय, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिलेली आहे.